सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला 75 वर्ष पूर्ण होत आहेत। तर 1000 वर्षापूर्वी याच महिन्यामध्ये आक्रमणकारी मोहम्मद गझनीनं सोमनाथ मंदिरावर आक्रमण केलं होतं आणि त्यामध्ये या मंदिराचं मोठं नुकसान झालं होतं। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी सोमनाथ मंदिराबाबत विशेष लेख लिहिलाय। पाहूया त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। सोमनाथ मंदिर हे केवळ एक मंदिर नाही, तर जणू भारताच्या शाश्वत आत्म्याचं प्रतीक आहे। कोट्यवधी हिंदूंचं ते श्रद्धास्थान आहे। ओम शिव शंकर नमः गुजरातच्या सौराष्ट्रमध्ये अत्यंत प्राचीन मंदिर वसलेलं आहे। शिवाय शिव द्वादश ज्योतिर्लिंग स्रोतात देशातील 12 ज्योतिर्लिंगांचा उल्लेख आढळतो। विशेष म्हणजे त्यामध्येही सगळ्यात पहिल्यांदा सौराष्ट्र सोमनाथचा उल्लेख आहे। प्राचीन काळापासून या मंदिराची ख्याती सर्वत्र पसरली। त्या काळातील जहाज व्यापारी आणि नाविकांनी या मंदिराच्या वैभवाची महती सर्वदूर पोहोचवली। खरं तर या मंदिराला अनेक आक्रमणांचा सामना करावा लागला। हे मंदिर नष्ट करणं हाच त्यामागचा हेतू होता। एक दोन नव्हे तर तब्बल 17 वेळा परकीय आक्रमकांनी हल्ले केले, पण त्याचं अस्तित्व संपवता आलं नाही। यंदाचं वर्ष या मंदिरावर झालेल्या परकीय आक्रमणाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे। 1000 वर्षांपूर्वी म्हणजे जानेवारी 1026 मध्ये गझनी मोहम्मदनं सोमनाथ मंदिरावर आक्रमण केलं होतं। हे मंदिर उद्ध्वस्त करणं हा त्यामागचा हेतू होता। आजवरच्या इतिहासातील तो सर्वात मोठा हल्ला होता। त्यात मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली, नागरिकांवर अत्याचार करण्यात आले, मंदिराचं मोठं नुकसान करण्यात आलं। मध्यकाळात सोमनाथ मंदिरावर वारंवार आक्रमणं झाली, पण प्रत्येक वेळी भारतीयांनी हे मंदिर पुन्हा पुन्हा उभं केलं। पण असंख्य आक्रमणानंतरही हे मंदिर आजही मोठ्या दिमाखात उभं आहे। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला, तर स्वामी विवेकानंदानेही सोमनाथ मंदिराला भेट दिली। सोमलिंगम नरोदृष्ट्वा सर्व पापो प्रमुच्यते, लभते फलम मनोवांछितः मृतः सर्वम समाश्रयेत। ये माननीय प्रधानमंत्री जी ने भी आज जो इसके अपना विचार व्यक्त किया है, उसमें इस श्लोक का उद्धरण दिया है कि अर्थात सोमनाथ एक ऐसा लिंग है जिसे देखने मात्र से पापों का नाश होता है, पुण्यों की प्राप्ति होती है, मनोवांछित फल प्राप्त होते हैं। गझनी मोहम्मदच्या आक्रमणानंतर या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार करण्यात आला, पण जे मंदिर उभं आहे त्याचा 11 मे 1951 साली जीर्णोद्धार करण्यात आला होता। यंदा त्या जीर्णोद्धाराला 75 वर्ष पूर्ण होऊ लागले। तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत तो ऐतिहासिक समारंभ पार पडला। त्यावरून बरंच राजकारण रंगलं। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 जानेवारीला सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत। या मंदिराविषयी पंतप्रधान मोदींनी एक विशेष लेख लिहिलाय। त्यात त्यांनी सोमनाथ मंदिराच्या ऐतिहासिक संघर्षावर भाष्य केलंय। खरं तर सोमनाथ मंदिराची गाथा भारतीयांचा संघर्ष, त्याग आणि श्रद्धेचं प्रतीक बनली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।